नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. वसंतराव डावखरे स्मृतिप्रित्यर्थ भजन स्पर्धेत सिद्धिविनायक विजेते. महिलांच्या गटात अंतर्नाद मंडळ प्रथम. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ठाणे येथील शांतीनगरमधील सिद्धिविनायक भजनी मंडळ व महिलांच्या गटात ठाणे येथील अंतर्नाद भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी दिवसभर रंगलेल्या स्पर्धेमध्ये ठाणे, अलिबाग, नवी मुंबई, भांडूप, सांताक्रूज, बदलापूर आणि डोंबिवली येथील महिला व पुरुष भजनी मंडळाचा सहभाग होता. पुरुषांच्या गटात दिवा येथील गजानन प्रासादिक मंडळाने द्वितीय, अलिबाग येथील श्री बाप्पा देवप्रासादिक मंडळाने तृतीय आणि डोंबिवली येथील गांगेश्वर भजनी मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिकं पटकावली आहेत. उत्कृष्ट गायक म्हणून जयेंद्र पाटील व चिन्मय नाईक, उत्कृष्ट तबला पखवाज वादक म्हणून सहदेव सावंत, विनोद मांडवकर, आर्यन कुशे, रोहित घाडीगावकर, प्रणव परब, वैभव मिस्त्री, विराज राणे, साई गावण, कल्पेश लोणागळे, हेमंत तांबोळी यांना बक्षीस देण्यात आली. पुरुष व महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे 1, 7 आणि 5,000 रुपयांचे बक्षीस, प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. महिला गटात पाचपाकाडी येथील अनुपम भजनी मंडळाने द्वितीय, सरे येथील स्वानंद भजनी मंडळाने तृतीय आणि गावणबाग येथील स्वस्ती भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट गायिका म्हणून भांडूप येथील श्रीदेव मानोबा प्रासादिक मंडळाच्या आरती पाळेकर, शिवाईनगर येथील ओम नादब्रह्म भजनी मंडळाच्या लोकेश भुईर यांची, तर उत्कृष्ट तबलावादक स्वानंदी भजन मंडळाचे भास्कर शेजवळकर आणि उत्कृष्ट पखवाज म्हणून विठाई भजनी मंडळाचे हर्षद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर नरेश मस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश मुकाशी, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, रमेश आमरे यांसह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. या स्पर्धेत समन्वय प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय नौपाडा मंडळ यांच्या वतीने याचं आयोजन केलं होतं. गेली 6 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमाने डावखरे साहेबांच्या स्मरणार्थ ही भजनांची स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सुरुवातीला ठाणे शहर, ठाणे जिल्हा असं मर्यादित आपण ही स्पर्धा घेत होतो, पण टप्प्याटप्प्याने कोकणामधनं, त्याच्यानंतर आज जवळपास राज्यामधनं आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांपर्यंत किंवा युवकांची आध्यात्मिकशी नाळ जोडण्याचा एक प्रयत्न या भजन स्पर्धेच्या माध्यमाने होतो. आपण बघितलं की या भजन स्पर्धेमध्ये नवतरुण भरपूर होते आणि एक आनंद वाटतो, एक समाधानही वाटतो की आजचा नवतरुण हा कुठेतरी रील्समध्ये किंवा इतर कामामध्ये किंवा यूट्यूबमध्ये अडकण्यापेक्षा या भजनांमध्येही त्याचा एक वेगळा आनंद घेताना बघितला जातो. त्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे आमचा याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीत आयोजित झाला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. केंद्र सरकारच्या योजना देशभरातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली आहे. या यात्रेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे सर्व अधिकारी खेडोपाड्यापर्यंत जात आहेत, असे प्रतिपादन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवादात केले. विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सोमवारी सकाळी कोलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आलं होतं. विविध योजनांची माहिती, नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळी नागरिकांनी घेतला. संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे पंतप्रधान यांचा ऑनलाईन संवाद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला. दुपारी 12:30 वाजता या ऑनलाईन संवादाला सुरुवात झाली. प्रथम पंतप्रधान यांनी देशभरातील वेगवेगळ्या भागामध्ये 5 ठिकाणी जमलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यात शेतकरी, हस्तकारागीर, बचत गट इत्यादीचे प्रतिनिधी सहभागी होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत यात्रेच्या पहिल्या 50 दिवसांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुमारे 10 कोटी नागरिकांपर्यंत ही संकल्प यात्रा पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितलं. कोलबाड येथील या संकल्प यात्रेस माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वागुले, संदीप लेले, नंदा पाटील, दीपा गावण, उपायुक्त दिनेश तायडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांनी या प्रसंगी विकसित भारताची शपथही घेतली. ऑनलाईन संवादानंतर नागरिकांनी वेगवेगळ्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली, तसेच आरोग्य तपासणी देखील करून घेतली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या 26 जानेवारी 2024 पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. को पता चलना चाहिए कि कुछ किसान इतने जागृत हैं कि 100 साल से ये कोऑपरेटिव मूवमेंट चला रहे हैं. अच्छा मोहिदीन गारू, आपको एग्री इंफ्रा फंड की जानकारी कैसे दी? इस स्कीम से आप लोगों को कैसे लाभ पहुंचा रहे हैं? सर, हमको इसकी जानकारी आपको कोऑपरेटिव बैंक हमारे DCCB कुदन से और कोऑपरेटिव रजिस्ट्रार कुदन से मिली सर. 28 जानेवारीपर्यंत कार्यरत आहे. या माध्यमातून आपण एकूण भारत संकल्प यात्रेचे एकूण 58,000 लाभार्थी आपण फायदा घेतलेला नागरिकांनी, आणि यापुढे देखील ही योजना 18 जानेवारीपर्यंत चालू राहील. यामध्ये ठाणे मालच्या परिसरातले मान्यवर सदस्य, मान्यवर व्यक्ती येऊन या योजनेला अजून कसे पुढे जातील याबाबतीत अभिनंदन करतात. मी महापालिकेच्या वतीने, माननीय आयुक्तांच्या साहेबांच्या वतीने या योजनेमध्ये आम्ही योजनेला हे करतोय. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. रेझिंग डे निमित्त आयोजित सायकल रॅलीत आबालवृद्ध सहभागी. पोलीस उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही चालवली सायकल. रविवारी ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्यांपासून 70 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल 107हून अधिक सायकल प्रेमींनी सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर या रॅलीत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गणेश गावडे, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस बांधवांनी देखील सायकल चालवली. त्यामुळे इतर सायकल प्रेमींचा आनंद द्विगुणित झाला होता. रविवारी सकाळी 7:30 वाजता चिंतामणी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. दगडी शाळा येथून उपवनमार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे ही रॅली समाप्त झाली. उपायुक्त गावडे यांनी रेझिंग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती देत सर्व सायकल प्रेमींचं कौतुक केलं. ही सायकल रॅली आयोजित करण्यात आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कोणत्याही अडचणीत 112 या क्रमांकावरती पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.
आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सर्व सदस्य व सायकल रॅलीत पोलीस बांधव भगिनींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सहभागी झाले असल्याचे संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरती युवा NGO फाउंडेशनचे स्वप्नील मराठे, सिमरन ग्रुपचे दीपक बेंडोकळी, मनीषा कॅफेचे मुथ्थू नायक, वरिष्ठ सायकलप्रेमी प्राचार्य नारायण बारसे, प्राचार्य सुनील भुसरा इत्यादी उपस्थित होते. या सायकल राईडचे नेतृत्व भुसारा यांच्यासह गजानन दांगड, संकेत सोमणे, पंकज रिजवानी, लतिक गोलटकर, धनंजय तेलगोटे, अभिजित राजे, मीनाक्षी आणि काशीनाथ गायकवाड यांनी केली. ही जी सायकल रॅली आम्ही आयोजित केली होती, विशेषतः ही जो पोलीस रेझिंग डे सप्ताह चालू आहे 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हा सप्ताह सर्व महाराष्ट्र पोलीस दलामध्ये साजरा होत आहे. आमचे माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस उपायुक्त गावडे सर यांच्या संकल्पनेतून आणि सायकल प्रेमी फाउंडेशन ही जी संस्था आहे या माध्यमातून आम्ही ही जी 10 किलोमीटरची सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीकरिता ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि इतर ठाण्याच्या विविध भागातून जवळजवळ 106 सायकल प्रेमी ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्वप्रथम सर्वांना पोलीस रेझिंग डे निमित्त आयोजित केलेल्या सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नौपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आम्ही सायकल प्रेमी यांनी या आयोजन करण्यासाठी पोलीस विभागाला मदत केलेली होती. आनंदाची गोष्ट ही की वयाच्या 6 वर्षाच्या सायकलिस्टपासून तर 70 वर्षांच्या आजीबाईपर्यंत वेगवेगळ्या एज ग्रुपनं, काही बिझनेसमन, काही नोकरदार, काही सरकारी अधिकारी, काही डिफेन्समधील, नेव्हीमधील अधिकारी यांनीही सहभाग घेतलेला होता. शांततेचा संदेश देण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, आरोग्य उत्तम राखण्याच्या अनुषंगानं ही आज सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली होती. ठाणेकरांकडून खूप चांगलं सहकार्य याच्यामध्ये लाभलेलं आहे. विविध घटकांचं समाजातील सहकार्य लाभलेलं आहे. याकरता सर्वांचे मी आभार मानतो आणि परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. रेमंड प्रकरणातील पीडित आदिवासी शेतकऱ्यांचे उपोषण, जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांचा जाहीर पाठिंबा. आदिवासींच्या बेकायदेशीर जमीन हस्तांतरित प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी येणार अडचणीत. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांकडून केराची टोपली. ठाणे येथील पाचपाकाडी येथील सर्वे या मूळनिवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी 7/12 उतारा वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्या असल्याप्रकरणी रेमंड कंपनी विरोधात अनेक वेळा आदिवासी बांधव आणि जिजाऊ संघटना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागत कारवाईची मागणी करून देखील त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीच हालचाल न झाल्याने आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून या प्रकरणाचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याने आता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे अडचणीत येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. तर दुसरीकडे 8 जानेवारी रोजी पीडित शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे हुतात्मा राघोजी भांगरे चौक समोर शासकीय विश्रामगृह शेजारी आंदोलन छेडत आमरण उपोषण पुकारले आहे.
या आंदोलनात जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पाठिंबा दर्शवला असून न्याय मिळेपर्यंत ते पीडित आदिवासी यांच्यासोबत राहणार असल्याचं सांबरे यांनी म्हटलं. नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंडबाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ॲडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा, तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडीखाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही 100 वर्षाचे पुरावे दिलेले आहेत. पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं, जवळजवळ 101 निवेदनं दिली आम्ही. राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर आदिवासी आयोग, मुख्यमंत्री, सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहेत. ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात. आणि आता 5-6 दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं, आणि त्याला 10 लाखाची त्यांनी मागणी केली. ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे, तेही आलेले. अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे. आणि संपूर्ण रेमंड कंपनी आहे, हे महाराष्ट्र सरकार चालवतोय का, असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे. उपोषणाद्वारे हक्क मागण्याचा प्रयत्न करतो. जरी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे, पत्रव्यवहार केला, पण तरी सुद्धा आज तागायत त्यांच्या पत्राला काही त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तसेच यापूर्वी राष्ट्रपती महोदय त्यांनी लेटर पाठवले, त्यांच्या सुद्धा पत्राला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर आदिवासी आयोगाची पत्र आली, 5-6 पत्र आली, त्यांच्या सुद्धा आयोगाच्या पत्रांना सुद्धा त्यांनी उत्तर दिले, असे दाबून ठेवतात. आणि आमची एक केस तर जवळजवळ 10 वर्ष दाबून ठेवली होती, ती ओपनच करायला तयार नाहीत. कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत गेलं तर तिकडे सुद्धा दाबून ठेवतात, केसेस ओपन करत नाहीत आणि चालवत नाहीत, तारीख पे तारीख. आणि इकडे बघितलं तर तिकडे मोठमोठ्या उच्चुंग इमारती बांधायला सुरुवात केली, टावर बांधायला, आणि त्यांचं विक्रीचं काम चालू आहे. आणि आम्ही आदिवासी बांधव तसेच उपेक्षित आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.